श्रीराम समर्थ. नमस्कार सज्जन हो. अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. नामस्मरण, शंका आणि समाधान या मालिकेच्या 4थ्या भागात आपण प्रवेश केला आहे. या मालिकेतल्या पहिल्या भागामध्ये आपण वेद, उपनिषद तसंच अनेक संतांच्या वचनांमधून नामस्मरणाचं महत्त्व जाणून घेतलं. दुसऱ्या भागामध्ये आपण नामस्मरणामुळे आपलं आयुष्य कसं बदलतं, त्याचबरोबर नाम कसं खर्च होतं हेही जाणून घेतलं. तिसऱ्या भागामध्ये आपण नामस्मरणाचा प्रत्यक्ष अनुभव बघितला. तसंच श्रद्धा, अंधश्रद्धा यालाही थोडा स्पर्श केला. अहिल्याची कथा ही आजच्या युगात कशी महत्त्वाची आहे हे जाणून घेतलं. या कथेच्या संदर्भात श्री महाराजांचं एक वचन मला आठवतंय. श्री महाराजांनी आपल्याला आश्वासन दिलंय. ते म्हणतात की रामाला साक्ष ठेवून मी सांगतो, माझ्याशी आपलेपणा ठेवा, मला आवडते म्हणून नाम घ्या. तुमच्या पापाचा भार मी घेतला ही खात्री बाळगा. ते पाप पुन्हा करू नका. तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्याकडे लागली. श्री महाराजांचं हे आश्वासन आपण ऐकल्यानंतर तरी त्यांना आवडणारं नामस्मरण आपण नक्की सुरू करू अशी मला खात्री आहे. पण आपल्या मनात कायम काही ना काहीतरी शंका असतात. त्यातली एक शंका अशी आहे की नामस्मरण केल्यामुळे आयुष्य बदलतं, सकारात्मक बदल होतात. याची अनेक उदाहरणं आहेत. पण हे बदल नेमके होतात कसे? अगदी रास्त शंका आहे. काही वर्षांपूर्वी एक रिसर्च पेपर माझ्या वाचनात आला होता. त्यामध्ये ऑक्सिटोसिन बद्दल लिहिलं होतं. मला एक सवय आहे की असं काही वाचलं की ते डायरीमध्ये त्याची नोंद करून ठेवायची. तर हे ऑक्सिटोसिन संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स प्रत्येक सजीवामध्ये असतं. या हार्मोन्सचा शोध हेनरी डेल या ब्रिटिश औषध तज्ज्ञाने लावला. हे संप्रेरक आपल्या मेंदूतल्या हायपोथॅलॅमस या भागात असतं. या संप्रेरकाचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा त्याचे अनेक परिणाम होतात. जसं भीती वाटणं, एकटेपणा जाणवणं, नैराश्य येणं, असे काही बदल आपल्यामध्ये जाणवतात. पण या संप्रेरकाचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा आपल्यामध्ये काही सकारात्मक बदल होतात. जसं आपला ताण कमी होणं, मन प्रसन्न राहणं, आनंदी वृत्ती होणं, असे काही बदल आपल्यात होतात. आपण या मालिकेचा दुसरा भाग जर बघितला असेल तर आपल्या लक्षात येईल की साधारण असेच बदल नामस्मरणामुळे होतात. तर हे सकारात्मक बदल आपल्यात होण्यासाठी नामस्मरण करणं अतिशय आवश्यक आहे. नामस्मरणाची सुरुवात ही वरवर नाम घेऊन होते. म्हणजे तोंडाने नाम चालू आहे पण मनात भलतीच विचार आहे, असं सुरुवातीला होतं. कबीरांचा एक छान दोहा आहे. ते म्हणतात, माला तो कर मै फिरे, जीभ फिरे मुख माही. माला तो कर मै फिरे, जीभ फिरे मुख माही. मनवा तो चहुदिशी फिरे, यह तो सुमिरन नाही. मनवा तो चहुदिशी फिरे, यह तो सुमिरन नाही. सुरुवातीला असं होतं, पण तरीही आपण नाम सोडू नये. आपला जप जसा जसा वाढत जाईल तसं तसं नामासोबत स्मरण हे आपोआप घडेल. तेव्हा खऱ्या अर्थाने नामस्मरणाला सुरुवात झाली असं समजावं. नामाची तुम्हाला काय प्रचिती आली असं विचाराल तर आधी कुठल्याही बऱ्या वाईट बोलण्याचा मनावर परिणाम होत होता. म्हणजे कोणी स्तुती केली तर आनंद व्हायचा, कोणी निंदा केली तर वाईट वाटायचं. जर कोणी वाईट बोललं तर ते सतत आठवत राहायचं आणि त्यामुळे नैराश्य यायचं, न्यूनगंड निर्माण व्हायचा. हे सतत होत होतं. पण नामस्मरणामुळे काय झालं तर मला स्विच ऑन स्विच ऑफ जमायला लागलं. कोणी मॅनिप्युलेट केलं तर त्याला डील कसं करायचं हेही जमायला लागलं. लोकांचं बोलणं कितपत मनावर घ्यायचं याची जाणीव झाली. समर्थांनी अखंड सावधानता सांगितली आहे. किमान त्याची आठवण वेळेवर होते. एक वेदवाक्यच आहे, स तू सर्वज्ञ सर्वशक्ती समन्वितः.
तो सर्वज्ञ आहे आणि त्याच्या ठिकाणी सगळ्या शक्ती विराजमान आहेत. याची सतत जाणीव राहणं आणि त्यावरून आपलं आचरण तपासून पाहणं ही नामाची मुख्य प्रचिती आहे. तो सर्वज्ञ आहे म्हटल्यानंतर, सर्व ठिकाणी आहे म्हटल्यानंतर आपल्या हातून चुका कमी होतात. नामस्मरणाने ही जाणीव सतत राहते. आता नाम घ्यायला सुरुवात कशी करावी? तर समर्थ मनोबोधात म्हणतात की पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरी ही एक वाणी आहे. आपल्याला 4 वाणी माहितीये: परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परावाणीमध्ये आपल्याला एखादा विचार स्फुरतो, म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट जेव्हा पहिले स्फुरते ती परावाणीत स्फुरते. नंतर तो विचार पश्यंतीमध्ये जातो आणि तिथे चित्र स्पष्ट होतं की आपल्याला नेमकं काय बोलायचंय, काय करायचंय. त्यानंतर तो विचार मध्यमेत जातो. मध्यमेमध्ये आपण जे काही बोलायचंय त्याच्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करतो आणि मग वैखरीतून आपण बोलतो. आपण जे बोलतो नेहमी ती वैखरी वाणी. खरं तर नाम सुरुवातीला वैखरी वाणीतून होतं आणि नंतर ते परावाणीत जातं आणि परावाणीतून ते आज्ञाचक्रात जातं. असा हा नामाचा प्रवास जो आहे तो उलटा आहे. आपण जेव्हा एखादा विचार करतो तो आधी आपला परावाणीत स्फुरतो, पण नामस्मरण मात्र आपलं वैखरी वाणीने सुरू होतं आणि नंतर ते आज्ञाचक्रापर्यंत जातं आणि सगळे चक्र त्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात. हे नामाचं महत्व आहे. पण समर्थांना इथे काय म्हणायचंय? पुढे वैखरी रामा आधी वदावा म्हणजे काय? तर आपल्याला काहीही बोलायचं असेल तर आधी रामाचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं आणि नंतर बोलायला सुरुवात करावी. म्हणजे वैखरी वाणीने जे काही बोलायचं आहे आपल्याला ते नंतर बोलावं असं समर्थांना म्हणायचंय. तुम्ही बघा, कुठलंही काम करताना म्हणजे आपल्याला बोलायचं असेल तर श्रीराम म्हणून बोलायला सुरुवात करा. आपल्याला एखादा मेसेज टाईप करायचा असेल तर श्रीराम म्हणून मेसेज टाईप करा. जर आपल्याला ऑफिसमध्ये कुठल्या कामाला सुरुवात करायची असेल तर आधी श्रीराम म्हणा किंवा आपण जे काही नाम घेत असाल ते नाम आधी घ्या आणि मग सुरुवात करा. तसंच लोकलमध्ये चढताना, मेट्रोमध्ये चढताना, घरात स्वयंपाक करताना, असा प्रत्येक वेळी नामस्मरण करायचं आणि मग सुरुवात करायची. असं जर आपण हा नियम जर आपण आपल्याला लावून घेतला तर आपलं नामस्मरण हळूहळू सुरू होईल. ही नामाची सुरुवात झाली. आता नामस्मरण कसं वाढवावं? तर नामस्मरण वाढवण्यासाठी आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचा आधार घेऊ शकतो. श्री महाराजांचं प्रवचन वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं आपल्याला या प्रवचनांमधून मिळतील. 365 दिवसांच्या या प्रवचनांमध्ये महाराजांनी अनेक शंकांचं निरसन केलं आहे. खरं तर फक्त 30 डिसेंबरचं प्रवचन जरी आपण वाचलं किंवा ऐकलं तर नामस्मरणाचा एक पाया तयार होतो. महाराज एकदा म्हणाले होते की हे निरूपण ऐकून एक जरी श्रोता नाम घेण्यास प्रवृत्त झाला तरी माझ्या सांगण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. या प्रवचनाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही समस्या असेल, जर आपल्याला काही काळजी असेल तर श्री महाराजांना श्रद्धापूर्वक नमस्कार करून कुठल्याही एका दिवशीच्या प्रवचनावर क्लिक करा. ते प्रवचन ऐकताना आपल्याला असं जाणवेल श्रींना आपली समस्या समजली आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत आणि आपलं मन त्यामुळे शांत होईल आणि त्या प्रसंगातून, त्या समस्येतून आपल्याला काहीतरी मार्ग निश्चित मिळेल. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ही प्रवचन ऐकायला आसनाचं, वेळेचं अजिबात बंधन नाही. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की क्षुल्लक गोष्टींसाठी हा प्रयोग करू नये. जेव्हा खूप मोठी समस्या असेल, खूप अडचणीत असाल तेव्हाच हा प्रयोग केला तर त्याचा उपयोग नक्कीच होईल. या प्रवचनाच्या प्रस्तावनेत पूज्य बाबा बेलसरे लिहितात, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच काळजी घेतो. मनाच्या निरोगी जीवनासाठी आपण काही उपाय करीत नाही हे पाहून श्री महाराजांना करुणा वाटली. त्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक, स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निस्सत्व करतात.
आणि त्यांच्या पायी जीव हैराण होतो. आपलं मन दोषमुक्त व निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसं जगावं हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनांमध्ये श्री महाराजांनी समजावून दिलं आहे. या प्रवचनांची भाषा अत्यंत सोपी आहे, घरगुती आपलेपणाची आहे, पण तिच्यातील आशय अतिशय प्रचितीचा आणि व्यवहार्य आहे. श्री महाराजांना जगाला काहीतरी सांगायचं होतं, ते हे की भगवंताच्या सान्निध्याशिवाय माणसाला जीवनात समाधान मिळणे शक्य नाही. भगवंताचे सान्निध्य साधण्यास त्याच्या अनुसंधानासारखा मार्ग नाही. अनुसंधान ठेवणं ही परमार्थातली कला आहे. भगवंताच्या नामाने भगवंताचं अनुसंधान साधतं यात तीळ मात्र शंका नाही. मनुष्य जर अखंड नामात राहिला तर प्रपंचाच्या विद्यमान परिस्थितीला धक्का न लावता तसंच स्वतःच्या बाह्यांगामध्ये काहीही बदल न करता त्याला स्वरूपाचा साक्षात्कार होतो. हाच या सर्व प्रवचनांचा भावार्थ आहे. गोसे गोखले जे या प्रवचनाचे संग्राहक आहेत ते लिहितात की अक्षरशः लाखो लोकांनी या प्रवचनांचं वाचन केलं आणि करीत आहेत. त्या त्या तारखेच्या प्रवचनाचं पान उलगडलं आणि वाचलं तर वाटतं, अरे श्री महाराजांनी माझ्यासाठी तर हे लिहिलं नाही ना. असं अनेकांनी आपलं मन मोकळं करून सांगितलं. अनेकांना त्या त्या दिवशीच्या प्रवचनाच्या वाचनामुळे मनातल्या शंकांना उत्तरं मिळाली. काहींचा मनस्ताप नाहीसा होऊन प्रसन्नता वाटल्याचं त्यांनी कळवलं. अनेक कुटुंबामध्ये नियमितपणे या प्रवचनांचं वाचन होतं. भारतात नव्हे तर परदेशातही अनेक जण रोजच्या रोज प्रवचनं वाचतात. महाराजांनी रामनामाचा सोपा मंत्र सांगितला. ज्या भावनेने, उत्कटतेने, श्रद्धेने ज्यांनी हा मंत्र आत्मसात केला त्या त्या परीने त्यांना प्रत्यय आला आणि समाधानाचा लाभ झाला. परमेश्वराच्या नामस्मरणाकडे अधिकाधिक प्रवृत्ती होणे हेच या ग्रंथाच्या वाचनाचं फळ आहे, असं गोसे गोखलेंनी प्रवचनांचे हे जे पुस्तक आहे यामध्ये लिहिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये. आता नामस्मरण नियमित होण्याच्या दृष्टीने काही सवयी लावून घेऊया. त्यासाठी काय करावं तर सुरुवात रात्रीपासून करूया. रात्री अंथरुणावर बसल्यावर झोपायच्या आधी एक प्रवचन ऐकायचं आणि त्यासोबत नाम घ्यायचं. साधारण 30 डिसेंबरचं प्रवचनापासून सुरुवात करूया की 30 डिसेंबरचं प्रवचन ऐकायचं आणि त्याच्यासोबत नाम घ्यायचं. तर एक प्रवचन साधारण 3 मिनिटाचं असतं आणि त्यासोबत एक माळ होते. 3 मिनिटात एक माळ झाली पाहिजे. एक माळ म्हणजे 108 वेळा जप होतो. जेव्हा तुम्ही झोपायच्या आधी नामस्मरण करता तेव्हा तुम्हाला नामस्मरणात झोप लागते. अर्थात हा बदल हळूहळू होतो. नामस्मरणात झोप लागली की सकाळी उठून तुम्हाला प्रसन्न वाटतं. सकाळी उठल्यानंतर त्या दिवशीचं प्रवचन ऐकायचं आणि प्रवचन ऐकताना नाम घ्यायचं. असं करता करता रोज 1-1 मिनिटं नाम वाढवा किंवा 1-1 माळ वाढवा. असं करता करता नामाची गोडी लागते आणि नामस्मरण सतत होऊ लागतं. आणखी काय करता येईल तर स्वयंपाक करताना प्रवचनं लावायची आणि त्यासोबत नाम घ्यायचं. प्रवासात असाल तर पूर्ण प्रवास करताना नामस्मरण करायचं असा निश्चय करावा. तुमच्या सोयीसाठी अध्यात्म साधना या चॅनलवर प्रत्येक महिन्याची वेगळी प्लेलिस्ट आहे. 30 दिवसाची पूर्ण प्लेलिस्ट आहे. तर तेवढा वेळ तुमचं नाम होईल, जेवढा वेळ शक्य आहे तितके प्रवचन ऐकायचे आणि नाम घ्यायचं असा निश्चय केला तर भरमसाठ नाम वाढेल आणि मग जाता येता, उठता बसता सगळ्या देह व्यापारात नामस्मरण चालू राहील. जे नामस्मरणाला पहिल्यांदाच सुरुवात करणार आहे त्यांनी जानेवारीच्या प्लेलिस्ट पासून सुरुवात करावी. आपण वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया कळवता त्या वाचून समाधान मिळतं आणि नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळते. गिरिजाताई सावंत लिहितात, आपलं विवेचन सद्य परिस्थितीत अत्यंत मार्गदर्शक आहे. नामाचा महिमा अगाध आहे. ज्यांना नाम घेतल्याने काय होणार असा प्रश्न पडतो त्यांना हे खूप उपयोगी आहे. धन्यवाद गिरिजाताई. सुधाताई परोळेकर लिहितात,
आपण दिलेली उदाहरणं आणि शुद्ध मधुर वाणीतील विवेचन खरोखरच श्रवणीय आहे. त्यातून नामस्मरणाची प्रेरणा मिळते. सुधाताई, आपल्या मनापासून आभार. धनंजय दादा परोळेकर लिहितात, फॉर स्पिरिच्युअल प्रोग्रेस परफेक्ट डायरेक्शन अँड फोकस इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड इट्स गिव्हन हिअर. धनंजय दादा, आपल्या मनापासून आभार. एका सखीने मला फोन करून सांगितलं की ही मालिका ऐकून मी नामस्मरणाला सुरुवात केली आहे. खरोखर यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठला असणार. आपल्या प्रतिक्रिया हीच माझी प्रेरणा आहे. तेव्हा वेळोवेळी व्यक्त होत राहा. आपल्याला जर काही नामस्मरणाचे अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.